नमस्कार मित्रांनो, फिजिक्सवालाच्या एमपीएससी वाला या आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण करंटची सिरीज सुरू केलेली आहे. करंटमध्ये काय काय इश्यूज चालू आहेत त्याचं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये जोरदारपणे संघर्ष सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय आणि थेट युद्ध जे सुरू आहे ते इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये चालू आहे. हमास ही एक दहशतवादी संघटना आहे आणि त्याला जगभरातल्या देशांनी दहशतवादी संघटना म्हणून सुद्धा घोषित केलेलं दिसून येते. मागच्या शनिवार म्हणजे आता जो शनिवार गेला त्याच्या आधीच्या शनिवारी या हमासने इस्रायलवरती हल्ला केलेला होता. एकाच वेळेला 5,000 रॉकेट्स त्यांनी इस्रायलवरती डागलेले होते आणि त्याच्यानंतर मात्र इस्रायल जो आहे तो पेटून उठला आणि त्यांनी हमासला आजपर्यंत त्यांना माहिती नसेल असा धडा शिकवू असं सांगितलं होतं. आणि त्यांचे पंतप्रधान जे आहेत बेंजामिन नेतन्याहू, इस्रायलचे पंतप्रधान, त्यांनी सुद्धा त्यांच्या जनतेला वचन देऊन टाकलं की हे जे आता युद्ध आहे हे आपण निकालच लावून सोडूयात म्हणून त्यांनी ते सुरू केलेलं आहे. पण हे सगळं होत असताना म्हणजे देश विभागले गेलेले आपल्याला दिसत आहेत की कोणी पॅलेस्टाईनचं समर्थन करतंय, कोणी जे आहे कोणी इस्रायलचं समर्थन करतंय. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भारताची एक देश म्हणून भूमिका काय आहे, आपले दोन्ही राष्ट्र जे आहेत हे मित्र आहेत, तर या एकूणच संघर्षामध्ये भूमिका काय आहे हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मला तुम्ही ओळखताच, अरुणराज जाधव. आपण पॉलिटी हा विषय घेतो ह्या चॅनलवरती आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा तुम्ही मला पाहिलेलं असणार आहे. पण इथे आता आपण ही सिरीज सुरू करतोय एक्सप्लेनरवाली. आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे तुम्हाला लगेच सांगतो की हा इस्रायलचा मॅप आहे, हा भारताचा मॅप आहे आणि गेल्या दशकभरापासून हे दोन्ही देश म्हणजे आपला भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश अधिकाधिक जवळ येत चाललेले आहेत. दोघांमधले संबंध जे आहेत हे वृद्धिंगत होत चाललेले आहेत. आता जरी भारताने इस्रायलला 1950 सालीच मान्यता दिलेली असली तरी सुद्धा या देशाबरोबरचे जे राजनैतिक संबंध आहेत, जे डिप्लोमॅटिक संबंध आहेत, हे 1992 नंतरच डेव्हलप झालेले आपल्याला दिसून येतात. पण 1992 नंतर हे संबंध डेव्हलप जरी झालेले असले तरी सुद्धा मैत्री म्हणावं असं जे आहे रिलेशन हे 2013-14 नंतरच झालेलं आपल्याला दिसून येतंय. मुळातच इस्रायलच्या निर्मितीला भारताचा म्हणावा तसा सपोर्ट नव्हता, कारण की फाळणीच्या जखमा ज्या आहेत त्या आपल्या अगदी ताज्या होत्या. कोणत्याही राष्ट्राची केवळ आणि केवळ धर्मानुसार जर का स्थापना होत असेल तर त्याचा काय इम्पॅक्ट होतो हे भारतानं खूप चांगल्या पद्धतीने अनुभवलेलं होतं. त्यावेळेसचे जे आपले नेते होते त्या काळातले त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अनुभवलेलं होतं आणि म्हणून केवळ आणि केवळ ज्यू धर्मियांसाठीच इस्रायल जे आहे या एकूण कन्सेप्टलाच भारताचा म्हणावा तसा सपोर्ट नव्हता. 1946 ला या इस्रायलची स्थापना झालेले ज्यू धर्मीय जे आहेत त्यांच्यासाठी हा स्वतंत्र राष्ट्र जो आहे निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतंय. संयुक्त राष्ट्राने याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली होती. इस्रायलच्या इथेच पॅलेस्टाईन आहे आणि त्याच ठिकाणी जेरुसलेम सुद्धा आहे. जेरुसलेम जे आहे हे ज्यू धर्मियांसाठी फार महत्वाचं आहे. जे मुस्लिम आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अल मक्सा हे त्यांचं पवित्र स्थळ त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच वादाचा मुद्दा ह्या ठिकाणी मोठा दिसतोय की जेरुसलेम नेमकं आहे कुणाचं. इस्रायलवाल्यांचं म्हणणं आहे की ती आमची राजधानी आहे. पॅलेस्टाईनवाले म्हणतायत की उद्या जाऊन ही आमची राजधानी होणार आहे आणि जेरुसलेम जे आहे हे संयुक्त राष्ट्रांकडे असेल. हे संयुक्त राष्ट्रांनी ऑलरेडी सांगितलेलं होतं की ज्यावेळेस इस्रायलची स्थापना झालेली होती, हे इस्रायल असेल हे पॅलेस्टाईन असेल हे सांगून झालेलं होतं. पण जसं इस्रायलची निर्मिती झाली तसं आजूबाजूचे जे अरब देश आहेत, म्हणजे जर का तुम्ही इस्रायलचा मॅप बघितला तर तुम्हाला लक्षात येईल वरच्या बाजूला लेबनॉन आहे, त्याच्या बाजूला सिरिया आहे, इकडच्या बाजूला जर का बघितलं तर तुम्हाला इजिप्त दिसेल. आणि ह्या सर्व राष्ट्रांनी केलं काय तर ह्या सर्व राष्ट्रांनी इस्रायलवरती हल्ला केला, इस्रायल बरोबर युद्ध छेडलं. पण ह्या सगळ्या राष्ट्रांबरोबर इस्रायलने वेळोवेळी युद्ध जिंकलेलं आहे आणि इस्रायल त्यांना पुरून उरलेला आहे. मग ह्याच्यातून झालं असं की नंतरच्या काळामध्ये ह्या सर्व राष्ट्रांनी, हे जे अरब राष्ट्र आहेत जे एका वेळेला इस्रायल सोबत युद्ध करत होते, त्यांनी नंतरच्या काळामध्ये इस्रायल बरोबर शांततेचं धोरण स्वीकारलेलं दिसून येते. आणि 2010 नंतर जे अरब स्प्रिंग सुरू झाली होती त्याच्यानंतर तर हे जी अरब राष्ट्र आहेत यांना हे लक्षात आलं की आपल्याला सर्वप्रथम आपल्या राष्ट्रातील नागरिकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि म्हणूनच त्या एका व्यापक ध्येयाचा भाग म्हणून या सर्वांनी इस्रायल बरोबर जुळवून घ्यायला सुरुवात केलेली दिसून येते.
आणि आजच्या दिवशी तर पॅलेस्टाईनचा मुद्दा जो आहे हा महत्वाचा आहे का? तर हो, महत्वाचा आहे. पण त्याच्याहून जास्त महत्वाचं आपल्या राष्ट्राचे हितसंबंध कुठं जुळलेले आहेत, आपल्या राष्ट्राचे हितसंबंध कुठे गुंतलेले आहेत, हे सगळ्यांसाठी जास्त महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भारताचा नेमका स्टँड काय आहे हे आपण जाणून घेणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्ध घोषित करताना म्हणलं होतं की या हल्ल्याची शत्रू राष्ट्राला अभूतपूर्व अशी किंमत मोजावी लागू शकते. इस्रायलवरील हमासच्या या हल्ल्याचा जगभरातील नेत्यांनी निषेध सुद्धा केला आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं कोणतेही अधिकृत जरी निवेदन केलेलं नसलं तरी सुद्धा भारताच्या पंतप्रधानांनी बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायलचे पंतप्रधान जे आहेत यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारत हा तुमच्या सोबत आहे आणि कोणत्याही पद्धतीच्या दहशतवादाचं भारत समर्थन करत नाही, हे सुद्धा भारताने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पॅलेस्टाईनचे आपण मित्र आहोत का? तर हो, पॅलेस्टाईनशी आपण मित्र आहोत. इस्रायल आपला मित्र आहे का? तर हो, हे सुद्धा मित्र आहेत. मग दहशतवाद जो आहे, दहशतवादाला कोणी मित्र नसतं. दहशतवाद हा दहशतवाद असतो आणि हेच आपण कायम सांगत आलेलो आहे. भारत आणि कॅनडा यांच्यामधल्या संघर्षामध्ये सुद्धा आपली भूमिका हीच होती की दहशतवाद हा दहशतवाद असतो. तो कुठलाही असू द्या, धर्म वगैरे ह्या सगळ्यांच्या पलीकडे तो असतो. दहशतवाद हा दहशतवाद असतो आणि या ठिकाणी भारताने निषेध कशाचा केलेला आहे? तर निषेध जो केलेला आहे तो भारताने दहशतवादी कृत्याचा केलेला आहे. मग मोदी सरकारच्या काळामध्ये पॅलेस्टाईन संदर्भातली भूमिका बदललेली आहे का? तर हो, बदललेली आहे. मी सुरुवातीला जसं म्हणलं, इस्रायल राष्ट्राच्या निर्मितीला आपल्याला आपला म्हणावा तसा सपोर्ट नव्हता. पॅलेस्टाईन नागरिकांचं दुःख आपण समजू शकत होतो. कारण की एकूणच हा जो विषय आहे, ह्याचं मूळ जे आहे हे वसाहतवादामध्ये, कोलोनिझम जे आहे, ब्रिटिश काळ, फ्रेंच कॉलनी होती, ब्रिटिशांची कॉलनी होती, वेगवेगळ्या ज्या कॉलनी होत्या त्याच्यामध्ये ह्याचं मूळ दडलेलं आहे. याच्यामध्ये भारत होरपळलेला आहे आणि म्हणून पॅलेस्टाईन जे आहे याच्याविषयी आपली एक वेगळी भावनिक जवळीक होती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. म्हणून पॅलेस्टाईन या एकूणच भूमिकेला आपण पाठिंबा दिलेला दिसून येतोय. वेळोवेळी आपण त्यांना काय केलेलं आहे? आपण सपोर्ट केलेला आहे. अगदी जर का बघायचं म्हणलं तर द्विराष्ट्र तोडग्याअंतर्गत पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची चर्चा आहे. 1967 पूर्वीच्या वेस्ट बँक, गाझा पट्टी, पूर्व जेरुसलेम मधील युद्ध विरामाच्या सीमारेषेत हा देश निर्माण करण्याबाबत बोललं जाते आणि भारताची भूमिका सुद्धा या ठिकाणी फार महत्वाची आहे. आता इस्रायलने हा हल्ला केलेला आहे. भारतानं काय केलं? भारत गैरहजर राहिला इस्रायलच्या विरोधात ज्यावेळेस मतदान करायचं होतं की बाबा त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे म्हणून मतदान होतं, तर भारत काय राहिला तिथं अनुपस्थित राहिलेलं दिसून येतं. आणि हा एकूण तो विषय आहे. एका बाजूला लेबनॉन आहे, एका बाजूला सिरिया आहे, एका बाजूला जॉर्डन आहे आणि इथे इजिप्त आहे. इजिप्त बरोबर तर सध्या निवांत चालू आहे. जॉर्डन सुद्धा शांततेत आहे. सिरियामध्ये जो काही दहशतवादी गट आहे त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. लेबनॉनमध्ये हेजबोल्ला म्हणून एक गट आहे, ह्यांनी इस्रायलवरती हल्ला केलेला आहे. सिरियाने हल्ला करू नये म्हणून युएईने त्यांना स्पष्ट शब्दामध्ये ताकीद दिलेली आहे की बाबा तुम्ही नाही त्या गोष्टींमध्ये पडू नका, काहीही गरज नाही. आणि सिरियाचे जे असाद आहेत, आसाद यांना वेळोवेळी युएईने तर मदत केलेली आहेच, पण हेजबोलाने सुद्धा मदत केलेली आहे म्हणून गडबड आहे. आणि आजच्या दिवशी इस्रायल जो आहे एकतर या ठिकाणी सुद्धा त्यांचा वाद चालू आहे, यांच्याबरोबर सुद्धा त्याचा काहीतरी वाद चालू आहे, यांच्याबरोबर सुद्धा वाद चालू आहे. आजच्या दिवशी वाद म्हणण्यापेक्षा संघर्ष आपण असं त्याला म्हणूयात. तर तज्ञांच्या दृष्टीनं भारताचं पॅलेस्टाईन संदर्भातलं धोरण 2014 नंतर सुद्धा बदललेलं नाहीये. काय झालेलं आहे? फक्त अगोदर आपण फक्त पॅलेस्टाईन असं चालू होतं, इस्रायल संबंधच नाही. पण आजच्या दिवशी इस्रायल हाही आमचा मित्र आहे, पॅलेस्टाईन हाही आमचा मित्र आहे. दोन्ही देशांसोबतचे संबंध जे आहेत हे वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये मिक्स नाही करणे का, दोनों अलग बातें है, हे भारताचं स्पष्टपणे म्हणणं आहे. भारत पॅलेस्टाईनच्या हितासाठी पारंपरिक पद्धतीने भक्कम पाठिंबा देत राहील, पण इस्रायल सोबत सुद्धा हितसंबंध, इट्स ऑल अबाउट इंटरेस्ट, हितसंबंध सुद्धा आपण राखण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आता पॅलेस्टाईनचा मुद्दा सुद्धा दिवसेंदिवस कमकुवत होत चाललेला आहे. आता इथं जसं मी तुम्हाला म्हणलं, पॅलेस्टाईन जे आहे हे लेबनॉन, सिरिया, जॉर्डन, इजिप्त जवळीक आहे. सर्व अरब राष्ट्र आहेत यांची जवळीक आहे पॅलेस्टाईन ह्या एकूण विषयावर. पण आजच्या दिवशी जर का ते संघर्षाची भूमिका घेत नसतील, त्यांना सुद्धा स्वतःचे हितसंबंध जास्त महत्वाचे वाटत असतील, तर भारत तर खूप लांब आहे तिकडं. भारत तर
खूप लांब आहे आणि त्याच्यामुळं होतंय काय, तर पॅलेस्टाईनचा मुद्दा कमकुवत होत चाललेला आहे. खुद्द पॅलेस्टाईनमध्ये 2 वेगवेगळे आता सत्ता केंद्र निर्माण झाले आहेत. यासर अराफत ज्यावेळेस होते त्यावेळेसचा काळ वेगळा होता. आजच्या दिवशीचा काळ वेगळा. यासर अराफत यांची संघटना वेगळी होती. पण यासर अराफत यांच्यानंतर हमास संघटनेने टेक ओव्हर केलेलं दिसतंय. त्यांना दहशतवादी कारवाया करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. पण अराफत यांची भूमिका ही शांततेची होती, चर्चेची होती. पण त्या गोष्टी कुठेतरी मागं पडलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. तिथलं नेतृत्व दुभंगलेलं आहे. एका बाजूला हमास आहे, दुसऱ्या बाजूला पॅलेस्टाईनचं प्रशासन आहे. देशांचे प्राधान्यक्रम बदलत आहेत. देशात जास्त महत्व द्यायचे. अरब स्प्रिंग नंतर गोष्टी बदललेल्या आहेत हे मी तुम्हाला सांगितलं. आणि एक महत्वाची गोष्ट, अमेरिकेमध्ये रिपब्लिकनचं सरकार असो किंवा डेमोक्रॅट्सचं, त्यांचं इस्रायल संदर्भातलं धोरण हे बदलायलाच तयार नाहीये. इस्रायलला पाठिंबा म्हणजे पाठिंबा. आणि आजच्या दिवशी भारत आणि अमेरिका हे सुद्धा चांगले दोस्त होत चाललेले आहेत. चीनचं वाढतं वर्चस्व याला शह देण्यासाठी भारताला अमेरिकेची गरज आहे आणि आपलं महासत्तापद हे अढळ ठेवण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे. आणि अशा वेळेस इस्रायल सोबत वाढत चाललेली आपली मैत्री जी आहे फार महत्वाची आहे. भूमिका काय आहे, तर पॅलेस्टाईन प्रश्नावरती भारताची भूमिका ही कायम आहे की बाबा आपला त्यांना सपोर्ट आहे. आणि PLO जी होती, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन, यासर अराफत यांची त्यांना सर्वप्रथम मान्यता देणारा भारत हा पहिला बिगर अरब देश होता. इंदिरा गांधी अराफत यांचे संबंध चांगले होते. आणि हा सगळा तो एकूण विषय, गोलान हाईट्स, वेस्ट बँक, हमासचं म्हणणं आहे की इथून तुम्ही माघार घ्या. 1967 अगोदर जी परिस्थिती होती त्या पद्धतीमध्ये तुम्ही या की ज्याला इस्रायल कोणत्याही पद्धतीने मान्यता देणार नाही. यासोबतच हमासचं म्हणणं हे पण आहे की 50 लाख पॅलेस्टाईन जे निर्वासित झालेले आहेत, आजूबाजूच्या देशांमध्ये जे राहायला गेलेले आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही मान्यता द्या. अशक्य कोटीतली गोष्ट. इस्रायलची लोकसंख्याच 80 लाख आहे. 50 लाख जर का येत आहेत तर अजून मॅनेज कसं करायचं हाही फार महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि हे सर्व डायग्राम फार महत्वाची आहे. गाझा स्ट्रिप कॅप्चर्ड 1967 फ्रॉम इजिप्त. स्टेटस 2005चं काय आहे पुढे सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. तर भारताचा समावेश होता पॅलेस्टाईनला मान्यता देणाऱ्या पहिल्या काही राष्ट्रांमध्ये. 1996 मध्ये भारताने गाझामध्ये आपला प्रतिनिधी जे आहे ते कार्यालय उघडलं होतं. 2003 मध्ये रामल्लाला हलवण्यात आलं. भारतानं ऑक्टोबर 2003 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या त्या ठरावालाही पाठिंबा दिला होता, ज्यामध्ये इस्रायलच्या विभाजनाची भिंत बांधण्याचा निर्णयाचा विरोध केला होता. संयुक्त राष्ट्रांचं जे कार्यालय आहे मेन, तिथं आवार जे आहे तिथं पॅलेस्टाईनचा ध्वज उभारण्याला सुद्धा भारताने पाठिंबा दिलेला होता. हे वेळोवेळी समोर आलेलं आहे. बरोबर आहे. मग थोडक्यात काय, इस्रायल सोबत सध्या जे संबंध वाढत आहेत ते काय अचानक वाढलेले आहेत का, तर नाही. टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी वाढत गेलेल्या आहेत. टेक्नॉलॉजी संदर्भात दोन्ही देशांचं संबंध जे आहेत ते वाढत गेलेले आहेत. भारताने इस्रायल बरोबर जसे संबंध वाढवायला सुरुवात केली, इस्रायलने त्याला ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेतलं की यार दिस इज बेस्ट. इस्रायलला मुळामध्ये त्यांच्या स्थापनेपासून म्हणजे जसा इस्रायल राष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून भारतामध्ये इंटरेस्ट होता. पण भारताने कायम त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि आजच्या दिवशी इस्रायल जो आहे हा सेकंड बिगेस्ट आपला डिफेन्स पार्टनर आहे. डिफेन्स पार्टनर सगळ्यात महत्वाचं. हे स्टेटमेंट फार महत्वाचे. मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारे अरब देश सुद्धा आता पॅलेस्टाईनच्या मुद्द्याला महत्व देत नाहीयेत. आणि अशा परिस्थितीत भारत हे आपले हित समोर ठेवून इस्रायलशी संबंध जे आहे ते ठेवताना दिसतोय. मग आपला दृष्टिकोन बदललाय का? दोन पद्धतीचे दृष्टिकोन असतात बघा. एक असतो आदर्शवादी आणि एक असतो व्यवहारवादी. एक आयडियालिस्टिक असतो, ठीक आहे, एक आयडियालिस्टिक असतो आणि एक ऍक्च्युअल रियालिटी काय आहे त्या संदर्भातला. धोरण स्पष्ट आहे की इस्रायलला पॅलेस्टाईनच्या नजरेतून आपल्याला पाहायचंच नाहीये. पॅलेस्टाईनसाठी इस्रायल ही वेगळी गोष्ट आहे. आपल्याला वेगळं पॅलेस्टाईन म्हणतोय म्हणून आपण का खरं मानायचं, बरोबर आहे. अशी आपली आता भूमिका झालेली आहे. समतोल राखायचा आपल्याला ह्या दोघांमध्ये, दोन्ही महत्वाचे आहेत. हे महत्वाचं स्टेटमेंट आहे. जेव्हा जेव्हा मानवी हक्कांचा प्रश्न असेल तर आपण पॅलेस्टाईनला पाठिंबा देणार आहे, पण जेव्हा आपला हितसंबंधाचा विषय असेल तर आपण कुणाला पाठिंबा देणार आहे? आपण इस्रायलला पाठिंबा देणार आहे. क्लिअर आहे. आणि हा पॅलेस्टाईनचा लॉस लँड 1946 to 2010 हा पॅलेस्टाईन लँड आहे जो ग्रीन दिसतोय तो पूर्ण. व्हाईट जे आहे ते ज्यूइश लँड आहे, ज्यू लोकांसाठी. पण हळूहळू पॅलेस्टाईन जे आहे ते बारीक बारीक होत गेलेलं दिसतंय. इस्रायल जे आहे ते वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतंय. 1946 1947 युनायटेड नेशन्सचा प्लॅन,
1967 मध्ये ही परिस्थिती आहे आणि 2010 मध्ये ही परिस्थिती आहे. गोष्टी बदलत गेलेल्या आपल्याला दिसून येत आहेत आणि कदाचित हे इस्रायल आणि हमास यांच्यातलं जे युद्ध सुरू आहे हे जर का तडीस गेलं तर कदाचित अजून या गोष्टींमध्ये बदल होऊ शकतो. एक गोष्ट महत्वाची आहे बघा, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कायमस्वरूपी मित्र कोणीही नसतं. कायमस्वरूपी मित्र कोणीही नसतं आणि विशेष म्हणजे कायमस्वरूपी शत्रू कोणीही नसतं. हे सुद्धा नसतं आणि याच मुद्द्याला जागत अरब राष्ट्रांनी इस्रायल सोबतचे संबंध जे आहेत, अरब राष्ट्र जे पॅलेस्टाईनशी भावनिक जवळीक असणारे आहेत त्यांनी इस्रायल सोबतचे संबंध सुधारण्याला जास्त महत्व दिलेले आहे. का? त्यांचे स्वतःचे इंटरेस्ट जपण्यासाठी. आता त्यांचे इंटरेस्ट नेमके आहे काय याच्याविषयी आपण परत एकदा चर्चा करूयात. पण हा एकूण विषय भारतासाठी आदर्शवादी ही वेगळी गोष्ट आहे, व्यवहारवाद ही वेगळी गोष्ट आहे आणि आपण सध्या या दोन्ही देशांकडे व्यवहारवादी दृष्टिकोनातून बघताना आपल्याला दिसतो आणि आपलं धोरण क्लिअर आहे. टेररिझम इज टेररिझम हे आपलं धोरण अगदी क्लिअर आहे. तर ही जर का इन्फॉर्मेशन तुम्हाला कामाची वाटलेली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या विषयाविषयी जर का तुमच्या डोक्यामध्ये अजून काही प्रश्न असतील किंवा एखाद्या विषयावरती आपण बोलणं अपेक्षित आहे, तुम्हाला विश्लेषण करणं अपेक्षित आहे, ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय, टेक केअर.